स्वतःच्या मुलाचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्या दुःखावर मात करून सुरेश सकपाळ यांच्या सुजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेली समाजसेवा प्रेरणादायी आहे। त्यांच्याप्रमाणेच समाजातील सेवाभाव जपण्यासाठी आज नितांत गरज आहे। पैसा आणि पद नसतानाही सामाजिक कार्य करता येते, याची प्रेरणा सुरेश सकपाळ यांच्या कार्यातून प्रत्येकाने घ्यावी, असे मत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले। सुजय प्रतिष्ठान आणि मैत्री रक्ताची यांच्या वतीने सुजय सकपाळ यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त मोफत आयुर्वेदिक तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी विठ्ठल जाधव बोलत होते। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंके IRS, महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, उद्योजक किसन भोसले, विद्याताई जाधव, कस्टम अधिकारी स्नेहल खैरे, अप्पर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार, सुधीर सकपाळ, उमेश सकपाळ, सुजय प्रतिष्ठानचे प्रमुख सुरेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सुजय प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 117 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यामध्ये उद्योग किसन भोसले, उमाकांत बिराजदार, सागर घोरपडे, शैलेश पालकर, विठ्ठल जाधव आणि उषा म्हात्रे यांचा समावेश होता। तसेच संतोष जाधव, डॉक्टर सुरेश राठोड, हरिभाऊ शिवले, मधुकर चौधरी, उज्ज्वला गौड, किरण सावंत, विजय ठुबे, श्याम झवर यांच्यासह श्री काळ भैरवनाथ फाउंडेशन, हो हिंदू आणि आदर्श सेवा मंडळ या संस्थांना समाजगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन आणि SLS वेलनेस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। तसेच उपस्थित नागरिकांची आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भंडारी यांनी केले, तर सुरेश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आजचा रक्तदान व पुरस्कार सोहळा आणि आयुर्वेदिक हेल्थ चेकअप हा कार्यक्रम चालू आहे आणि खाली रक्तदान सुद्धा चालू आहे। आतापर्यंत कमीत कमी 50 ते 60 बॉटल झालेले आहेत आणि खूप प्रतिसाद मिळाला आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पण बऱ्यापैकी सगळे होते, ते हजर झालेत आणि गेली 13 वर्ष हे रक्तदानाचं आणि पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सतत चालू आहे। अशीच शक्ती मला पुढे कार्यक्रम करण्यासाठी हीच इच्छा व्यक्त करतो। सर्वांना जय हिंद, जय शिवराय।